पुणे पोलिसांनी शिरूर ड्रग रॅकेट प्रकरणामध्ये नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर यांना ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस प्रशासन आणि राजकीय विरोधकांवर गंभीर आरोप केलेत। प्रत्येक घटना पारनेर तालुक्याची का जोडली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। संबंधित पोलीस कर्मचारी हा पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता आणि त्या काळात सुद्धा त्याच्यावर गुटखा असेल ट्रक संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या। असं असून सुद्धा या व्यक्तीची बदली नगर एलसीबी मध्ये का करण्यात आली या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले। जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते, त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत। नाव मलाही माहिती आहेत, पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे। मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत, पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे। आणि ही सगळी घटनाक्रम घडल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एसपी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे। मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत। ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे। जो कोणी याला पाठबळ देत असेल, जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील। मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार।